यानंतर पुढील होणारा सामना प्रभू जय श्रीराम 11 सणसवाडी विपक्ष आपण पाहू शकणार आहोत तो म्हणजे पुणेकरांचा संघ। कर्णधार चला आपण देखील टॉस करून घ्या लगेच। पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय। समोर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर अयान आणि राजू। यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येतोय, एक धाव सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला। बॉलिंग मार्कवर पहिले बॉलर अथर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला आपण पाहतोय शानदार फटका जरूर पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि याच दरम्यान 2 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळतील। यावेळेला स्ट्राइक एंडला राजू आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग मार्कवर। चार चेंडू आणि 4 चेंडूंचं एक षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय। इथून येणाऱ्या 2 चेंडू मध्ये मोठे फटके घ्यावे लागतील। यावेळेला देखील आपण पाहतोय ऑन साइडला मारण्याचा प्रयास जरूर केला होता, पण इथं आपण पाहू शकतो व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला। व्हाईटच्या साहाय्याने एक धाव देखील या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतीये। 3 धावा स्कोर कार्डवर। षटकातील चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत होत आहेत। ओ क्या बात है, वेग मात्र पॉवरफुल पाहायला मिळते। यष्टीरक्षक सुमेश मिस आणि याच दरम्यान विकेटचं पतन होईल का? हाना मध्ये जरूर विकेट फसते की काय हा प्रश्न जरूर या ठिकाणी नक्कीच समोर आला होता, पण नाहीये, काही नुकसान नाहीये। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला। 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा हे समीकरण। शेवटचा बॉल पाहायला मिळेल अथर्व, चांगली लाईन या ठिकाणी पाहायला मिळते, नियंत्रण करणारी बॉलिंग पाहायला मिळते आणि त्याही पेक्षा वेग मात्र चांगला पाहायला मिळतोय। या षटकातील शेवटचा बॉल असेल, कारण 4 चेंडूंचं एक षटक नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये। कारण वेळेअभावी नक्कीच हा निर्णय या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून अगदी घेताना आपल्याला आयोजक पाहायला मिळतात। शेवटचा बॉल असेल, समोर आहेत राजू फलंदाज। यावेळेला पायामधला बॉल त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल, रनआउटचा चान्स बनेल का? आणि याच दरम्यान तब्बल 2 धावा कंप्लीट होतील। या 2 धावेनिशी पहिल्या षटका अखेर 5 धावा धाव फलकावर यंगस्टार गोवलकोट संघ। बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव झालाय। बॉलिंग मार्कवर सुमेश माडिक आपल्याला पाहायला मिळतील, मिस्टर JPL जावटे एक्सप्रेस। ओ हो 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 हो, पहिल्या बॉलला
दे घुमा के फटका खेळलाय मिस्टर अय्यांच्या बॅट मधून हा येतोय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या पलीकडे षटकार. अकरा धावा धावफल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. तिसरा बॉल या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मारण्याचा प्रयास केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी कैफ बबलू खेळताना पाहायला मिळतील. आणि आता शेवटचा बॉल असेल. यानंतर पुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल आणि याच दरम्यान हा बॉल सुटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. प्लीज फलंदाज राहुल स्पोर्ट्स माणगाव फलंदाज प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर त्वरित येऊ द्या. त्वरा करा, घाई करा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. सुमेश महाडिक आपल्याला पाहायला मिळतील. 1 मॅन आर्मी 1 साइड हिरो आणि मिस्टर JPL या नावाने प्रचलित, जावटे एक्सप्रेस या नावाने प्रचलित असलेला खेळाडू आणि खास करून सुतारवाडी विभागात मध्ये पहिला बायकर मॅन म्हणून ज्यांची एक नवीन ओळख झालेला हा खेळाडू आणि त्यांच्या समेत मिस्टर शरद धाडबे आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमक शैलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी राहुल स्पोर्ट्स माणगाव संघाला. राहुल स्पोर्ट्स माणगाव म्हटलं तर राहुलजी बक्कम संघ मालक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा संघ नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतो. स्पर्धा मोठी असू द्या, स्पर्धा छोटी असू द्या, पण राहुलजी बक्कम यांचा संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळताना अगदी दिवाळीच्या सीझन पासून ते अगदी पूर्णपणे पाऊस पडेपर्यंत नक्कीच पाहायला मिळतो. राहुलजी बक्कम आपलं देखील या मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मैत्री चषक आपण खेळतोय, पाहतोय, या स्पर्धेचा गोड असा अनुभव घेतोय. नावेगावच्या भव्य दिव्य अशा मैदानावर ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. आज ओपनचा लॉट अंडर 23 ची स्पर्धा. काल गाव टू गाव मधून कविळबहाल संघ या संघाने बाजी मारली आहे. आज मात्र त्यांच्या बरोबर कोणता संघ जाणार फायनल खेळण्यासाठी, यासाठी प्रतीक्षा नक्कीच करावी लागणार आहे. ओ हो हो हो, पहिल्याच बॉलला मोठा फटका. वेलकम, स्वागत. डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर हा तडाखा मिस्टर JPL चा षटकार. खूप कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारा खेळाडू. षटकातील दुसरा बॉल. हो हो हो, आसमान दाखवलंय, आसमानी टोला, लांब लचक. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयास केला होता. परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉलची सांगता. इथून फक्त आणि फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी राहुल स्पोर्ट्स माणगाव या संघाला. एक वेगळीच ओळख या टेनिस क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूने केली आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. डायरेक्ट बॅटवर फेकलाय, त्या बॉलला देखील मोठा फटका. फिल्डरच्या डोक्याच्या वरून हा बॉल जाईल. विजयी चौकार. आणि अशा प्रकारे राहुल स्पोर्ट्स माणगाव संघ विजय होतोय.